नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कोलते साहेब आणि आज आपण दैनिक देशोन्नतीच्या या कार्यालयामधून आपण त्यांच्याशी हितगुज साधूया की जिल्ह्यांमध्ये कुठल्या पद्धतीचं काय उपक्रम सुरू आहेत, त्या माध्यमातून शासनाचे कुठल्या उपाययोजना या जिल्ह्याकरता हितवा आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. नमस्कार कोलते साहेब. नमस्कार. मला एक सांगा की आपण आता जिल्ह्यासंदर्भामधल्या ज्या प्रमुख मुख्य आपल्या इथल्या समस्या आहेत, म्हणजे आता खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की इथे मोठं गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प या ठिकाणी निर्माण झाला आणि बऱ्याच गावांच्या पुनर्वसनाचा विषय या ठिकाणी कायम होता आणि वारंवार त्याच्या संदर्भात अनेक मागण्या, अनेक पाठपुरावे आपण केलेले आहेत. तर आता पुनर्वसनाच्या विषयासंदर्भामध्ये कुठपर्यंत हे विषय आलेला आहे? गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचं भूसंपादनाचं काम शेवटच्या टप्प्याचं बाकी होतं आणि ते जवळपास 300 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं काम बाकी होतं. त्याच्यामध्ये आपण 150 हेक्टरचं काम हे थेट खरेदीतून त्या करण्यासाठी त्याचं मूल्यांकन करून त्याच्यातही 50% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि इतर जे भूसंपादन करायचं होतं भूसंपादन कायद्यानुसार ते सुद्धा 200 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं काम आपलं सुरू झालेलं आहे आणि त्यातलंही आपलं एक 50% काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच उर्वरित येत्या 3 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत ते पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. तसंच जिल्ह्याचा एक शाश्वत आराखडा आपण तयार केलेला आहे, डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन. तिथे म्हणजे आता आपल्या जिल्ह्याचं जे काही वार्षिक सकल उत्पादन आहे, ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट, ते 25,000 कोटी जी 2023-24 ची आहे, ती आपल्याला 56,000 कोटीपर्यंत न्यायचं आपण उद्दिष्ट 2028-29 पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठीचा हा 2022-23 ते 27-28 असा आराखडा तयार केला आहे आणि या आराखड्याअंतर्गत आपण दरवर्षी जिल्ह्याच्या विकासात्मक प्रत्येक क्षेत्रासाठीचे आपण आपल्या पुढे टार्गेट्स ठेवतो आणि सर्व विभागांमार्फत त्याची अंमलबजावणी करून त्याचं मॉनिटरिंग करून ते अचीव करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एकंदरीतच शेतीपूरक व्यवसाय, शेतीशी निगडीत इतर जे आपलं मत्स्य व्यवसाय असेल, त्याचप्रमाणे रेशीम उद्योग, नंतर पर्यटन, जलपर्यटन आहे, आपलं जे इको टुरिझम आहे, त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. शेतीमध्ये विविधता कशी आणता येईल, केवळ धान याच्यावर शेतकऱ्यांना अवलंबून न राहता फळे, भाजीपाला आणि रब्बीमध्ये इतर आणखी पिकांची पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. पद्धतीमध्ये बदल करण्यासाठीचं ते आपण त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलेलं आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीच्या दृष्टीने आपण काही क्लस्टर अप्रोच निवडलेलं आहे की ज्या ज्या तालुक्यामध्ये जी गोष्ट चांगली बनते, जी तिथलं बरं स्थान आहे, त्यासाठीचं क्लस्टर तयार करण्याचा. क्लस्टर संदर्भात मला एक प्रश्न करायचा होता की बरेचसे लोक क्लस्टर संदर्भामध्ये पुढाकार घेत नाहीत, कारण शासन त्या संदर्भात वारंवार चांगलं म्हणजे करतं, कारण याच्यात एक समान उद्योग असला पाहिजे. ही अट असल्यामुळे त्याच्यामध्ये किती अडचण निर्माण होते. या संदर्भात आपण मग काय म्हणजे जनजागृती करण्याचा? आता याच्यासाठी आपल्याला शासनाचे जे काही विविध क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, एक जो राज्य शासनाचा उद्योग विभागाचा सीडीपी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे आणि केंद्र शासनाचा सुद्धा क्लस्टर डेव्हलपमेंटसाठीचा आणि त्याच्यामध्ये जे एमएसएमईज आहेत, जे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहेत, तर त्यांना त्याच्यामध्ये उत्तेजन देऊन त्यांना संघटित करून त्यांना जे काही आवश्यक साधन सुविधा लागतील किंवा पायाभूत सुविधा लागतील त्या पुरवण्याचा प्रयत्न सर्व विभागांच्या मदतीने आपण त्याच्यामध्ये. दुसरा माझा एक प्रश्न असा होता की आपण बघितलं असेल की भंडारा जिल्हा वारंवार म्हणजे फ्लड इफेक्टेड झालेला आहे. अनेकदा म्हणजे पुराचं संकट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये आपलं डिझास्टर मॅनेजमेंट असेल, आपत्ती व्यवस्थापन, याच्या संदर्भातला आपलं म्हणजे कुठल्या पद्धतीच्या आपण उपाययोजनांच्या संदर्भामध्ये अंतर्भाव केलेला आहे? भंडारा जिल्ह्याला आपत्कालीन व्यवस्थेला नेहमी सामोरं जावं लागतं आणि वैनगंगा नदी आणि त्याच्या उपनद्या यांच्यामध्ये आणि या परिसरामध्ये आपलं होणारा पर्जन्यमान त्याचा विचार करता बऱ्याचदा आपल्याला गोसेखुर्द धरणामधून आपल्या पाण्याचा जो विसर्ग आहे तो आपल्याला कायम त्याला रेग्युलेट करावं लागतं आणि ते करत असून मागील काही वर्षांमध्ये 2020-2023 मध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर झालेली होती. त्यासाठी आपण त्याचं मॉनिटरिंग करत असतो. भंडारा शहरासाठी एक आपण भंडारा प्रोटेक्शन वॉल ही संरक्षक भिंत आपली तयार झालेली आहे
आणि तिथे एक मोठ्या क्षमतेचे पंप बसवून शहरामध्ये जर पाणी साचलं तर ते त्या भिंतीच्या बाहेर फेकण्यासाठीची व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. आता परवाच्या पावसामध्ये देखील सलग 2 ते 2.5 दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता. त्यामुळे शहराच्या बाजूला जे जमा झालेलं पाणी ते बाहेर फेकण्याचं काम आपण केलं आणि या प्रोटेक्शन वॉल आणि त्याला 3 गेट दिलेले आहेत. त्यामुळे शहरामध्ये पुराचं पाणी येणार नाही अशा पद्धतीचं एक व्यवस्था निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या बाजूने आपत्कालीन व्यवस्थेबाबत जनजागृती आणि वेळोवेळी माहिती रिअल टाईम इन्फॉर्मेशन नागरिकांना प्रसारमाध्यमांना देण्यासाठी एक DDMA चॅटबॉट आपण ची निर्मिती केलेली आहे आणि याच्यामार्फत जे पर्जन्यमान असेल, धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती असेल, धरणाच्या पाण्याची पातळीची माहिती असेल, त्याचप्रमाणे कोणते रस्ते बंद झालेले आहेत किंवा कुठे काय वाहतूक काय विस्कळीत झाली त्याची माहिती आणि इतर जी काही नागरिकांना माहिती लागते किंवा पुराची शक्यता त्यासाठी पूर्वतयारी त्यांनी करण्याच्या दृष्टीने त्यांना जी माहिती लागते ती ह्या चॅटबॉटच्या मार्फत आपण देत असतो. त्याचा चांगला उपयोग नागरिक करून घेतात. मला एक सांगा, आपण आता पर्यटनामध्ये या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून बरंच काय आपण करतो आहे, जल पर्यटनाचा जो विषय आणलेला आहे, तर हे कशा पद्धतीने शक्य होईल आणि त्याची रूपरेखा आणि आराखडा जो आहे कशा पद्धतीचा राहील आणि काय फायदे होऊ शकतात? गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आपला एक मोठा ऍसेट हे जिल्ह्याचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जलपर्यटनाचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि त्याच्यामधून इथे बरेच पर्यटक आकर्षित होतील आणि एक उत्पन्नाचं साधन त्या परिसरामधल्या जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या रूपाने मिळेल आणि एकंदरीतच आर्थिक चालना या परिसराला मिळेल असा प्रयत्न आपला त्याच्यामध्ये आहे. जिल्ह्याला वनक्षेत्र सुद्धा मोठं वनक्षेत्र 34% इतकं वनक्षेत्र जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग करून इको टुरिझम सुद्धा आपल्याला वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. रावणवाडी, चांदपूर या दोन्ही ठिकाणी इको टुरिझम अंतर्गत आपण वन विभागाच्या मदतीने आणि इतर विभागांच्या मदतीने कामं हाती घेतलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा या दोन्ही आपल्याकडे नागझिरा हा जो प्रकल्प आहे आणि कोका अभयारण्य आहे, या दोन्ही ठिकाणी आपल्या आणखी पर्यटनाशी निगडीत कामं आपल्याला घेण्याचं मानस आहे. तर हे होते जिल्हाधिकारी कुलते साहेब, ज्यांनी आपल्याला जिल्ह्यामध्ये जे काही ज्या पद्धतीचे उपक्रम सुरू आहेत आणि शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या विविध योजना आहेत त्यांचा कशा पद्धतीने या ठिकाणी अंमलबजावणी सुरू आहे आणि काही आव्हानात्मक विषयांवर त्यांनी आपण त्याच्याशी या ठिकाणी हितगुज केली, त्याच्यावर कशा पद्धतीने तोडगा काढण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. प्रशासनाच्या सातत्याने त्यांचा पाठपुरावा या संदर्भात सुरू आहे. निश्चितच जिल्ह्याच्या प्रगतीला आणि जिल्ह्यातील उरलेल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्या निराकरणाकरता निश्चितच त्यांच्या या उपक्रमामुळे एक नवी चालना मिळेल असा आपण या माध्यमातून आशावाद ठेवूया. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.